2 षटक संपले असते. प्लस आज मकरंदचं प्रमोशन नक्की ऑर्डर मला थोडं दुसरी ओव्हर मकरंद दादाला द्यायचे आहे, त्या पद्धतीने त्यांची रणनीती असावी. चला बॅट्समन जाऊ द्या. सुभादा दे ना सदे. हॅलो प्रीतम सर, हा स्टेज असाच राहू द्या, कारण बऱ्याचशा मॅचेस इथं होतात. या अविनाश दादा उलवेकर आपला हार्दिक हार्दिक स्वागत. राजेश कातारा कुठे गेले? हा स्टेज असाच राहू दे ना, कारण का माहिती आहे का, बऱ्याचशा मॅचेस होतात आपल्या सातत्याने आणि आपल्याला देखील कुठेतरी बसायला लागतोय. तर ते रात्री अपरात्री कुठे भटकाच्या पेक्षा इथे बरं होईल आपला. हा स्टेज असाच राहू दे आणि सकाळी मॅचेस, रात्री तर आमचे अविनाश दादा उलवेकर पाले बुद्रुक यांचं आगमन झालंय. दादा यायचंय आपण. चला सर्कलच्या बाहेर 8 फक्त फिल्टर ठेवायचे, कितीही खेळाडू खेळू शकता. बाकीचे खेळाडू सर्व विकेट किपरच्या पाठीमागच्या साईडला असतील. 7 खेळाडू फक्त बाहेर असतील, बाकीचे सर्व खेळाडू विकेट किपरच्या बॅक साईडला असणार. गेम ऑन. चला गेम ऑन करा, भरपूर वेळ झालाय. गेम ऑन. हे चला आपण गेम ऑन करूया, बराचसा वेळ झालाय. रुपेश उलवेकर तुम्ही खूप वेळ घेता. प्रियंका चोपडासाठी अमित शहाने जय शाला संधी मिळावीसाठी वाट लावलेली आहे. हा पंचायत पुरून टाकली आणि जे काही घडायला नको पाहिजे होतं ते घडलं. जय शाला संधी मिळण्यासाठी अमित शहा काही कुठल्याही थराला जाऊ शकतो. हां भाई, BCCचा अध्यक्ष देखील बनवला, सर्व बनवला. असू द्या, काय एन्जॉय है. या आले तुम्ही, तुमचीच वाट बघत. या संदीपजी, आमचे संदीप भोईर यांचे या ठिकाणी आगमन, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चला राजेशजी, भरपूर वेळ झाला, मॅच चालू करा आपण. रमेशजी श्रीवास्तव आमचे परम चेले आहेत,
त्यांना बरेचसे आम्ही आयुष्यामध्ये कसं जगायचं काय कसं वागायचं ते आम्ही त्यांना ज्ञान दिलं आहे आणि त्या गोष्टीवरती त्यांनी जिमला जाऊन मस्त ट्रेनिंग घेतली आणि आज बघा एखाद्या अशा हस्तीच्या बरोबर ते आहेत की त्यांचं नाव साता समुद्र पार आहे. स्वला काय वेळ तुम्ही घेता राजाची कातारा खूप वेळ झाला आहे. आपल्याला पूर्ण ग्रामीण मॅचेससुद्धा चालू करायच्या आहेत. इकडं और मग बोलतात त्याला ते चालू आहे. आता काय चुकून हा असा करता करता जर कुणाच्या हात तो लागला नाही तिथं तर तो माणूस कुठे जाईल पत्त्या लागणार नाही. हां इकडे बसा तुम्ही कारण खेळाडू खाली बसा. आम्ही कॉमेंटेटर आहेत. जरी आम्ही खेळाडू असलो तरी आम्ही कॉमेंटेटर आहेत. चला मॅच ऑन करू. बाबू तू बसून घ्या. आता सर्वांचं स्वागत करून आपण या आमचे कॉमेंटेटर या तुम्ही या वरती या. अमरजी या तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. म्हणजे आज कॉमेंट्रीची धुल्ला उरणार आहे. त्याचं कामावं आज कोण रविवारी कोण कामावं जातं. तिकडे मस्त खुर्चीत बसा भाऊ तुम्ही आरामशीर आणि तुम्हाला माईक देतो मी. हां चला पहिला चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज. पहिला चेंडू हा 2 बॉल पण झालं. अरे सांगा तरी पंच शँडी चालू करताना सांगा आम्हाला. 2 बॉल झालं. छे ठीक आहे जाऊ दे. राजेशजी जमणार नाहीये. 2 चेंडू तुम्ही डॉट केला. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज सोन्या गोलंदाज. तिसरा ना चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. 2 चेंडू फेकून झालेत. चला सज्ज. आता चेंडू मस्त कटवला. चेंडू 1 धाव घेण्यामध्ये राजेश काताराला यश मिळालंय आणि 1च धाव. एकेरी धामण संघाचं अकाउंट ओपनिंग झालंय ते म्हणजेच मोडक्या 11 या पंचायतचं. मोडक्या 11 संघ आपण पाहतोय आणि त्याच्याच नंतर डॉकरा 11. डॉकरा आज टॉस जिंकल्यानंतर डॉकरा खूप हबी आहे. हा तिकडे नाचतोय बघा. हा आणि हा बुमराचा आता उमरा आणि चेंडू गेलाय सीमारेषावर आलाय. बिग षटकार. काय म्हणजे माणूस कुठे परत विचार करेल ते सांगू शकत नाहीये. मस्त नाही प्रीतम पाटील खरंच तुमचं म्हणजे काय जे म्हणतात ना सायकोलॉजीचं स्टुडंट कसा असावा असा असावा. कारण सायकोलॉजी जी तुम्ही लावली आहे ना खूप चांगली लावली आहे. जबरदस्त म्हणजे काय कुठे विचार करेल माणूस सांगू शकत नाहीये. पुन्हा एकदा सज्जा. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि आता धावणार राजा 2 धाव होतील. तू काय धावतस. अरे आम्ही खरंची गोष्ट ही कधी कशी कोणाच्या डोक्यात येईल सांगू शकत नाही पण तुमच्या डोक्यात ही आली आहे. खऱ्या अर्थाने म्हणजे ज्याला खऱ्या अर्थानं शिक्षण म्हणतात ना त्या शिक्षणाचा फायदा घेऊया. हा पहिला षटक संपलाय. संघाची धावसंख्या आपण स्कोर बोर्डवरती पाहतोय. कोणताही गडी बाद नसताना संघाची धावसंख्या आहे ती 9 धावा. पहिला गाड दिलं त्याच्यानंतर थोडासा पिकट आणि त्याच्यानंतर आणखी पिकट. नाही प्रीतम थोडासा विषय खोलातला आहे. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 9 आणि आता मात्र आलाय शंकुनाथ घडगे. एक जबरदस्त टेंबोडा एक्सप्रेस म्हटलं ना की या वर्षामध्ये फॉर्ममध्ये असलेला हा गोलंदाज मात्र समोर
पारगावमध्ये यांनी 17 षटकार मारले. तो राजेश काताराला पाहतोय. बॉल मिस झालाय. बॉल ट्रॅव्हल करतो बॅक साईडला. एक धाव तर मिळाला. मी म्हटलं होतं शरद भोईर यांचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे आणि त्यांचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिला चेंडू वेगवान होता, समजू दिला नाही राजेश काताराला. निर्धाव होता, मात्र बाईच्या स्वरूपात ही धाव आली. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 10. आणि आता मात्र शंकुनाथ गडगेवर हल्ला करावा लागेल, कारण महेंद्र पाटील ऑन अ फॉर्म बॅट्समन स्ट्राईकला. पहिला चेंडू मात्र चांगलं कनेक्ट करता आलं नाही. टॅबिंग क्रिकेट मकरंद मस्करला पाहतोय. एक धावा समाधान मानतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 11. सत्यवान दादा आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. 11 धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे. अशोक उलवेकरची ओव्हरमध्ये चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला महेंद्रकडून, मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. आता मात्र चांगलं कनेक्शन आहे, प्रॉपर टायमिंग. बॉल ट्रॅव्हल करतोय. 6 धावांसाठी षटकार. हाच तो बॅटमॅन आहे ज्याने पारगावच्या मैदानामध्ये हाहाकार माजवला होता. हाच तो फलंदाज आहे ज्याने 17 षटकार ठोकले होते आणि पारगावच्या संघाला, ज्या भूमिपुत्र संघाला नमवलं होतं, तोच बॅटमॅन राजाजी कातारा ऑन फायर. पुन्हा एकदा चेंडू भिरकावलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तळ्यात आणि अचूक झेल टिपलाय आणि फलंदाज राजेश कातारा मैदानातून बाहेर झालाय आणि डीजेला संधी. मात्र टायमिंग सुरेख असला देखील तिकडे क्षेत्ररक्षक होता तो भोपी. मस्त कॅच पकडली. काय लाजबाब कॅच किशोर भोपी यांनी पकडली आणि फलंदाज राजेश कातारा ज्याने षटकारांना आगाज केला होता, तो फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. काय फटका होता, लाजबाब फटका होता, मात्र थोडीशी ताकद कमी पडली आज. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय आयोजन नियोजन. सतीश आलाय. सतीश खेळत नाही का तू? बाहेर बसलाय. पण तुम्ही आमची फासण्या फासफूस केल्या होत्या. पुढचा जाऊया. एवराज दादा फासण्या अशा फासफूस नव्हत्या झाल्या, सगळ्यांच्या फासण्या फासफूस केल्या होत्या सतीशने. मात्र आता गेलाय प्रीतम पाटील मैदानामध्ये. 1 डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये प्राचार्य गेलाय. हा तर याच शंकुनाथ गडगेला प्रीतम पाटील याने 4 लगातार षटकार ठोकले होते. तोच शंकुनाथ गडगे पुन्हा एकदा सज्ज आणि प्रीतम पाटील पुन्हा एकदा सज्ज. पहिला चेंडू आकृतीचा चेंडू, स्लोअर चेंडू आणि चेंडूपलीचा संपर्क झाला नाही. एक निगेटिव्ह चेंडूची सांगता. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला ते शंकुनाथ गडगे यांच्या माध्यमातून. नाही असा ना, ते कसा पण कसा तो प्रीतम पाटील आहे. सगळ्या गुणांनी संपन्न असलेला प्रीतमजी पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपण पाहतोय. आणि आता चेंडू मस्त खोलवर खोदून काढलेला चेंडू. तिकडे हेमराज आणि प्रियंका चोपडा चेंडूवरती धावतोय. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल आणि एकच धावाने सांगी धावसंख्या. बरं संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18. लाईव्ह असो काही असू दे, आज एन्जॉयचा दिवस आहे. एन्जॉय होणार म्हणजे एन्जॉय होणार. हा महेश भोईर कारगर. आता लोकांना समजला. लाईव्हला आम्ही बोललो, माईकमध्ये आम्ही बोललो, लोकांना समजला. चला 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या ती 18 म्हणजेच 9.00च्या रतीने धावसंख्या ठिकाणी उभारली आहे. धावसंख्या 18 म्हणजे फारशी जास्त नाही आहे. ही 30-35 धावा पाहिजे होत्या आता. मात्र असू द्या, काही हरकत नाही आहे. जोपर्यंत महेंद्र पाटील, प्रीतम पाटील, दादा भोईर असे सारखे फलंदाज आपल्याकडे आहेत, काही टेन्शन घेऊ नका. हां अड्ड्यामध्ये नवीन बैल कोणाला आहे? हेमराज. नाही अंडर 40 असं सुभाष दादांना सांगतो. हा राम का चेला कैसा करेगा अभी, खाएगा क्या केला, क्या उसको ही केले खिलाएंगे. या सुंदर साहेब आपला हार्दिक स्वागत. कारण खऱ्या अर्थानं या आमचे आदरणीय पनवेल विधानसभा आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या 10 गाव चषकामध्ये आपला हार्दिक सरचे स्वागत. आयोजकच आपण
तर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक धावली एकेरी धावण सांघिक धावसंख्या संघाची धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचले. खारघरचे आमचे महेश नाव घेतला तुझा बाबा महेश. हा हेमराज वर्धा घ्या माईक घ्या धावर. आणि या ठिकाणी बॅटच्या आतली कडा आणि हेमराज म्हात्रे यांनी दाखवून दिले बाबा मी राम का चला काय आणि माझ्यावरती काय जबाबदारी आहे ती पार पडत असताना राम का चल्याने केले कमाल. आणि या ठिकाणी धमाल उडवली आहे ती म्हणजेच मोडका 11 या पंचायतीची. कारण 2 गडी बाद झालेत ते म्हणजेच महेंद्र पाटील आणि राजेशजी खातारा. हा काय बोला 8 वर आहेत 8 वर 8 गोलंदाज आहेत बघा. नाही मला वाटलं 10 आहेत पण 8 ओव्हर आहेत आणि 8 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. जर मोडका 11 संघ चुकून जिंकला मोडका 11 संघ चुकून जिंकला तर शांततेचे प्रतीक खऱ्या अर्थानं डावखुरी हाताचा खेडूपाड्या संघाचा एक प्रतिघातक म्हणून फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय ते म्हणजे आमचे रणधीर दादा भोईर. ही ट्रॉफी आपल्याला आम्ही समर्पित करू. हे आपल्यासाठी आज सन्मानाची गोष्ट आहे. दादा भोईरसाठी हा चेंडू पण दादा भोईरला चेंडू समजला नाहीये. रामकाज याला काय गोलंदाजी करतो आज. आणि आमचे संतोषजी चाळके यांच्याकडनं या संतोषदादा भोईर यांच्याकडनं बॉलरने हॅट्रिक घेतली किंवा फलंदाजाने 3 षटकार ठोकले तर संतोषदादा भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कोणीही मारा. राम का चेला या ठिकाणी अनिल आले का या वाट लावाल तुम्ही आता ते बघ जा आतमध्ये. अरे सगळ्या नाही जा थांब रे आता वर होऊ दे. मधीन कुठे चालले रे काकडे या इकडे वाकडे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दादा आता चेंडू ऑफस्टंप सोडून जाणार. चेंडू आणि चेंडू बॉलचा संपर्क झाला नाही. या निगेटिव्ह चेंडूची सांगता 1 षटकार ठोकला असला तरी गोलंदाजाला टाळ्या मारून या ठिकाणी स्वागत केला जातोय. अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे ना. या रविदादा शेळके आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या आज आदकर बाहेर निघलेत वाघ बाहेर निघलेत आज. या सर्वांनी बिलांशी सगळे वाघ बाहेर निघलेत आज. पुन्हा एकदा मागे सरू नको दादा पुढे सरून फ्रंट फुटला जा आणि फटके टोळव. तुझ्याकडनं खूप आशा आहे. असे फटके टोळवशील ना जबरदस्त टोळव. 3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहतो आपण 25 फक्त 25 धाबा. हॅलो सुभाष दादा काय म्हणशील. फक्त 25 धाबा 3 षटकामध्ये झाल्यात. जवळजवळ आपण पाहतोय थोडीशी अडचणीमध्ये सापडलाय हा संघ. बरोबर आहे कारण आम्ही ज्या 2 मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये आम्ही हारलेलो आहोत. तो प्रेशर बहुतेक मला वाटतं फलंदाजावर आहे त्याच्यामुळं असा खेळ होत आहे. पण घाबरू नका मॅच आपल्याला जिंकायचं आहे आणि जे ट्रॉफी जिंकणार आहोत ते आपण रणधीर भोईर एकदम शांत स्वभावाचा खेळलो जो अजूनपर्यंत कधीच बॅटिंग बॉलिंग मागत नाही. फक्त ग्राउंडच्या बाहेर बॉल आणायचं काम करतो त्याला देणार आहोत. अशा खेळाडूंचा सन्मान झालाच पाहिजे कारण रणधीर भोईर देखील एक शांत स्वभावाचा खेळाडू आहे. आणि आता प्रीतम समोर सज्ज आणि गोलंदाज खारघरचा स्लोअर चेंडू आणि प्रीतमला समजलं रे प्रीतम केलं म्हणून हसला का काय तर हा बघा चोपडा आल्यानंतर लगेच पावसाची धूर चालू झाली. काय झाली चमत्कार आहे रे चमत्कारी. पुन्हा एकदा चेंडू सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू. 1 बाउन्स मागलाय का दिलाय नाही दिलाय पंच दिलाय यस. तेव्हा बघितला भाई मुद्दाम तुझी पण टिंगल करतो रे आज. 40+ येस भाई तू पण. आणि हा घ्या
चला उडवलाय चेंडू, चेंडू केलाय सीमारेषा बाहेर, आल्या आल्या दणदणीत षटकार डीजे. बस लांब 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 बिग हिट षटकार. प्रीतम पाटील ऑन फायर डीजे. ₹500 पारितोषिक आहे प्रीतम. आणि नाहीये चला हॅट्रिक तर हुकली मात्र सुंदर असा चेंडू फेकलाय तो म्हणजेच चोप्रा याने. आणि आमचे जय जरीमरी जय गावदेवी ट्रान्सपोर्टच्या प्रोप्रायटर आमचे आदरणीय हरचंद्रदा यांचं या ठिकाणी आगमन झालं. हरचंद्रदा आपला हार्दिक हार्दिक स्वागत. पुढे होऊन आणि चेंडू केलाय सीमारेषा बाहेर, चोप्राची केली लाल आणि चेंडू पाठवला सीमारेषा बाहेर षटकार. आपल्याला परास्त करतं याचं कारण काय? याचं कारण एक म्हणजे रुपेश उल्वेकर. कारण रुपेश उल्वेकर या हंगामामध्ये जवळजवळ त्याच्या नावावर 6 हाफ सेंचुरी आहेत आणि प्लस त्याचे खालोखाल किशोर गोपी त्याच्या नावावर 5 आहेत. पोलीस म्हणजे निवृत्ती त्याच्या नावावर 1 आहे. म्हणजे असे बरेच खेळाडू आहेत. निवृत्ती आहे, महेश आहे, शंकू आहे. म्हणजे चांगलेच खेळाडूचं भरणं आहे संघ. आणि प्लस त्यांना यावेळेला भेटला एकदम खतरनाक प्लेयर म्हणजे मकरंद मस्कर. मकरंद मस्कर म्हटलं की ना एक जबरदस्त खेळाडू आहे. आणि खऱ्या अर्थानं आज बघा 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 टिटवी काय काय ते याचं नाव रुपेश उल्वेकर बघा इकडून तिकडून 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 टिव 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 इकडे तिकडून उड्या मारतोय आणि जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंग शॅट करण्याचा प्रयत्न करतोय. चोपडा मस्त इकडे तिकडे धावतोय. आमचा महेश चोपडा आमचा जबरदस्त खेळ पाहतोय. अनिल काकडे आल्या आल्या त्याला संधी मिळाली गोलंदाजी. आणि आता चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आजच्या दिशेमध्ये वळला. चेंडू आणि चेंडू बळीचा संपर्क नाही आहे. निगेटिव्ह चेंडूची सांगता आपण पाहतोय ती अनिल काकडेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पाहतोय. आपण सांघिक धावसंख्येचा विचार करतो सतीश 44 धाबा स्कोअर बोर्डवरती पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज प्रीतम जाडे 3 षटकार ठोकले मागच्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा बाहेर. काय लाजवाब फटका. जसा चेंडू बॅटवरती आला तसा चेंडू फेकून दिला सीमारेषा बाहेर. बिग 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 षटकार. चेंडू नीटचा बॅटवरती आला नाही. एक धाव जोडली. दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही होणार कारण दादा भोईर पण देखील तितक्या ताकदीचा प्लेअर आहे. चला काही हरकत नाही. षटकारानंतर एकच धाव आणि प्रीतमवरती. कारण आता आमच्याकडे जे आता प्लेअर राहिले ते आउट ऑफ फॉर्म आहेत. जो फॉर्ममध्ये होता राजेश कातारा यांनी जवळजवळ या ग्राउंडवरती मला तर वाटतं 70 षटकार ठोकले असते. या हंगामामध्ये 70-75 षटकार राजेश काताराच्या नावावर आहेत.
जबरदस्त जबरदस्त. पण राजेश खातारा बाद झाला, आता महेंद्र पाटील बाद झाले, त्याच्यानंतर आता प्रीतम पाटील आणि दादा भोईर यांच्यावरती जास्त आपली मदर आहे. पुन्हा एकदा आताचा चेंडू, जबरदस्त चेंडू या ठिकाणी अनिल काकडेचा काय लाजवाब फॉर्म होता गतवर्षीमध्ये ज्यावेळेला टेनिस क्रिकेट चालू होता. एक बाईक त्यांनी पटकावली आहे. अनिल काकडेचा कौतुक करावं लागेल. जबरदस्त शांत स्वभावी आणि एक हुकमी एक्का म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आहे गावाचा. शॉर्ट चेंडू आणि शॉर्ट चेंडूचा फायदा उचलू शकत नाही आणि निवृत्ती पोलीस यांनी टिपलाय झेल आणि दादा भोईरचा खेळ संपलाय. डीजे मध्ये खेळत होता, कारण त्या चेहऱ्यावर दिसत होतं जसा प्रीतम पाटील खेळत आहे आणि राजेश कातारा खेळत होता. पण बॅटला राजेश काताराचे कारण झेल पकडला किशोर गोपीनी, तो अतिशय अप्रतिम होता. त्याच्यामुळे राजेश काताराची विकेट गेल्यामुळे संघावर दडपण आलं आणि थोडा संघ बॅकफुटला गेला. पुन्हा एकदा जाऊया आपण मॅच दरम्यान. जबरदस्त मॅच, जबरदस्त. आता आलाय गोलंदाज मकरंद म्हस्कर, खतरनाक प्लेअर आलाय मकरंद म्हस्कर. चला घ्या ना, वेळ नका वेळ तुम्ही दौडवता. हॅलो, जी मागची आपली टुर्नामेंट झाली त्याच्यामध्ये बेस्ट गोलंदाज म्हणून हाच गोलंदाज मकरंद म्हस्कर याची निवड करण्यात आली होती, कारण तो या विकेटवरती जवळजवळ या सीझनमध्ये 2 टुर्नामेंट खेळला. हॅलो, हां 2 टुर्नामेंट खेळला आणि दोन्ही टुर्नामेंटमध्ये त्याला बेस्ट बॉलरचं किताब देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. तोच मकरंद म्हस्कर. चला आपण मॅच ऑन करूया. आला मकरंद आणि आणला चक्रम. मकरंदने हल्ला चक्रम म्हणजे पाऊस का घेऊन आला मकरंद आणि मस्त चक्रीसारखा चेंडू फेकी केला आणि प्रीतमला तो देखील चेंडू समजला नाही की निगेटिव्ह चेंडूची सांगता झाली. मस्त चेंडू या ठिकाणी फेकी केला मकरंद याने. धावसंख्या 51. सावं षटक आहे, 5वं षटक, 6वं षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या फक्त 51. खूप धावा म्हणेन कमी झाल्यात. हां, खूप धावा कमी झाल्यात कारण 6वं षटक आहे. हां, कमीत कमीत 100 पार कराव्यात असं वाटतंय, कारण धावसंख्या स्थगित आहे. होतील काही हरकत नाही आहे. प्रीतम जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत अशक्यही शक्य करतील स्वामी, अशा पद्धतीने अशक्यही शक्य गोष्ट प्रीतम पाटील करेल. पुढचा चेंडू मकरंद घेऊन सज्ज. या बारक्या या, आपला हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू फुलटा चेंडू. आता त्या चेंडू ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंच सँडी पालकर सांगतात की चेंडू खराब आहे, लाईन खराब आहे, वाईट आहे, अतिरिक्त धाबेचा आहे. अतिरिक्त धाबेने चेंडू. हां, चोपडा थांबा ना तुम्ही, महेश चोपडा. आम्ही दोन्ही साईड. आणि तसंच समोरचा संघ सांगतो की 70च्या आतमध्ये या धाबा रोखायला पाहिजेत. बघूया पुन्हा एकदा चेंडू ऑफ स्टंप सोडून जाणार आहे. पंच सांगतात नो चेंडू, नो चेंडू. काय नजर, तीक्ष्ण नजर पंचांची, जबरदस्त नजर या ठिकाणी पाहतोय. भर पावसात माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून आपण घर बसल्या या इव्हेंटचा आपण घर बसल्या या लाईव्ह मॅचचा आपण आस्वाद घेतला. फ्री हिट आहे, फ्री हिट. हा बोललोय ना, फ्री हिट आहे. आता बघूया. चला आता प्रीतम फ्री हिटचा फायदा कसा प्रकारे घेतो बघूया. हा, या ओव्हरमध्ये धावा यायला पाहिजे असं बकासूरचा म्हणणं आहे. पुन्हा एकदा चेंडू डोक्याच्या वरना, पुन्हा एकदा नो चेंडू आणि हा देखील नो चेंडू आणि हा देखील फ्री हिटचा बॉल चेंडू असेल. धावसंख्या धाव पोचली आतापर्यंत. सतीश धाबा किती झाल्या? 54 धाबा स्कोर बोर्डवरती लागल्यात.
नोच्या हॅट्रिकला 200 रुपये द्यायचं का? जर नोची हॅट्रिक टाकली तर 200 रुपये आमचे संतोषदादा भोईर यांच्याकडनं आणि नो आणि 200 रुपयाचा पारितोषिक, 200 रुपयाचा पारितोषिक प्रीतम याला मिळालंय. प्रीतम काय करतोस तू यार? मकरंदा 200 रुपयाचा पारितोषिक आहे. नाही 3 नो झालेत, लगातार 3 नो झालेत ना? 2 झालेत का 3 झालेत अंपायर? 2 झाले. पिचवला तो ना डायरेक्ट, फक्त बिमारच. प्रीतम काय केलाय सर्व इकडे? चला करा करा, ऑन करा. हा ए तिसऱ्याला बाद आहे, दोघांना संधी देऊ शकता तुम्ही. रुपेश दादा संधी द्या, काही हरकत नाहीये. रबडी बॉलला 2 नो चालतील, संधी द्या तुम्ही, संधी द्या, चालेल. लहू चेंडू बदलून देऊ नकोस. रुपयाच्या हातात लहू चेंडू तो आहे, तो बदललेला ना, तुझ्या हाताने तो दे. चला मॅच ऑन करा जल्दी जल्दी, कारण समोरची टीम आलेली आहे. आपण ग्रामीण धमाका देखील खेळणार आहोत. चला पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्जा. रुपेश शुलवेकर आलाय. रुपेश शुलवेकर स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकी केला, तोपर्यंत एक धाव प्रीतमच्या खात्यामध्ये आली. एकेरी धावांना संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 56 या स्कोअर बोर्डवरती. सुभाष दादा काय म्हणशील? लहू भोईर आणि प्रीतम पाडगे दोन्ही पाडग्याचे प्लेयर आहेत. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत घेतोय. पाडग्याचा सवाल नाही, पण लहू भोईर आणि प्रीतम भोईर या ग्राउंडवर अजून परत चांगले खेळतात. शॉर्ट पद्धतीचा चेंडू झेल उडवला आणि झेल खाली सोन्या पोचला नाहीये, तोपर्यंत या 2 धावा आल्या आणि तिसऱ्या धावचा प्रयत्न नाहीये. 2च धाव, 2 धावांनी संगीत असू बरं. संघाची धावसंख्या एक शॉट आहे. चला पंच एक शॉट. लहू बॅट टेकून जाणार नीट. जे आता 2 बॉल भेटले प्रीतमला, त्याचा फायदा घ्यायचा सोडून मिस झाला आणि ते कुठंतरी आपल्याला 100% फरक पडेल. आणि जबरदस्त या ठिकाणी चेंडू फेकी केलंय, तोपर्यंत एकच धावली आहे चेंडूवरती. एकेरी धावानं संघाची धावसंख्यामध्ये भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोचली 59. बरोबर ना? हां 6वी वर आहे. 58 धावा झाल्या. 58 धावा. प्रीतम या षटकामध्ये जबरदस्त फटकेबाजी करायला पाहिजे होती, मात्र तिथे कुठे फुल स्टॉप लावले. आणि हा चेंडू मस्त उडालाय, चेंडू केलाय लांब 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 षटकार.
नक्की मिळेल. आता मात्र आपण पाहतो निवृत्ती भोईरला शॉर्ट पिच चेंडू मात्र समजू शकला नाही आणि आता मात्र काय करतायत लहू भोईर. वाईट चेंडू दर्शवला, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 1 वाढतीये. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि या खेळामध्ये मोठ्या फटक्यांची नक्की अपेक्षा असेल. हाणामारी करावी लागेल. स्लॉग ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर स्लॉग ओव्हरमध्ये फायटिंग करावा लागतो, बॅट्समनला फायटर व्हावा लागतो आणि तो फायटरमध्ये लहू भोईर आणि रणधीर भोईरच्या रूपात आपण पाहतो. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलाय. मकरंद मस्कर खाली नो मॅन्स लँड. पाकिस्तानच्या खेळाडूंसारखी परिस्थिती झाली की तुले मैले आणि अजमल आणि आपण शोएब मलिकच्या हातून अशी झेल लँड झाली होती आणि त्याच पद्धती कुठे दृश्य पाहायला मिळाला आणि तो दृश्य कितीपत फायदा ठरेल हे मात्र येणारा काळवेळ सांगेल. पहिला चेंडूवर चांगली सफलता मिळाली असती मकरंद मस्कर आणि रुपेश उलवेकरमध्ये झालेलं तू मय कुठेतरी अडचणीत आणेल. आता मात्र रणधीर भोईर या ग्राउंडमध्ये खूप चांगली बॅटिंग रणधीरच्या माध्यमातून मिळते आपल्याला. आतापर्यंत निवृत्ती भोईरचा एकच चेंडू झाला, एका चेंडूवर मात्र झेल उलाळली निवृत्ती, 1 धाव मिळाली. रणधीर भोईर ऑन स्ट्राईक, जो यावर्षी फॉर्ममध्ये असणारा खेळूपाड्याचा हा प्लेयर. मात्र काय घडलंय आता मात्र लहू भोईरचे स्तुती करायला पाहिजे ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय लहू भोईर. आता मोठ्या फटक्यांची अपेक्षा दोन्ही बॅट्समन कडून, मोठे फटके येणं गरजेचं आहे. निवृत्ती कंट्रोल्ड बॉलिंग होती मात्र पाठवून दिलाय षटकारच्या बाहेर 6 धावांसाठी लहू भोईर ऑन फायर. मध्ये जवळजवळ आपण पाहिलं 7 धावा ठोकून काढल्यात. मोठा फटका पुन्हा लव ऑन फायर. काय बॅटिंग आहे. बॉल ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स द बाउंड्री. काळवेळ सांगेल मात्र लहू आता पेटलाय, अंगारे ओकतायत त्याची बॅट. आता मात्र षटकारांचं पाऊस पाडण्याचा प्रयत्न लहू भोईरकडून होतोय. मात्र डिफेंडिव्ह शॉट, 1 धाव तर मिळेल. सेमराज मात्र तिथे सज्ज आणि कॅच घेतली होती. आता मात्र थोडासा रिस्कवर होता, मात्र सेफली लँडिंग ज्याला म्हणतात. लहू भोईर आता मात्र 1 धाव घेतोय. धावसंख्या 80. आता मात्र रणधीर भोईर जो खेडूपाड्याचा प्लेअर आहे, यावर्षी लीग मॅचेसमध्ये रणधीरची बॅटिंग आपण खूप चांगली पाहिली. त्याचबरोबर निवृत्ती भोईर ट्राय करतोय, प्रयत्न करतोय चांगले गोलंदाजी करण्याचा, कमबॅक करण्याचा. रणधीर भोईर आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र रणधीरला काही जमलं नाही. आउटसाइड एज. रणधीर बॅक टू पॅव्हलियन. सुरेश पाटील जातोय, नेवालीचा लोकल बॉय. या ग्राउंडवरचं नेहमीचं खेळ त्याचं आपण पाहिलं. या नेवाली संघाचा जर विचार केला ना तर या वर्षीच्या हंगामामध्ये खेडूपाडा टुर्नामेंटमध्ये फक्त 4 खेळाडू घेऊन गेले होते आणि नांदगावच्या पूर्ण टीमला हरवलं होतं या 4 खेळाडूने. तोच त्या मॅचचा हिरो सुरेश पाटील आता मात्र जागा सांभाळण्यासाठी जातोय रणधीर भोईरची. आता 6 चेंडू आणि मात्र 20 धावा कमीत कमी आल्या पाहिजेत, हे मात्र लहू भोईरने आता विचार केला असेल. लहू भोईर मॅचवर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे, चर्चा नकोय.
मात्र शेवटचा चेंडू अतिशय चांगल्या निवृत्ती भोईरकडून आपल्याला पाहायला मिळाला. त्यांनी थोडंसं पेस ऑफ लेंथ आपण चेंज केली. लेंथ चेंज झाल्यानंतर त्याचा जो उचली होती ती समजू शकला नाही रणधीर. आउटसाईड एज लागला. मात्र रुपेश उल्वेकरनी चांगला घेतला झेल आणि रणधीर बॅक टू पॅव्हलियन. त्या जागा सांभाळण्यासाठी आपण पाहतो सुरेश ऑन अ बॉलिंग ट्रॅक. निलेश वाघमारे. निलेश वाघमारे समोर फलंदाज लव भोईर. मॅन फ्रॉम पडगे थोडासा आउट स्विंग करण्याचा प्रयत्न. अंपायर दर्शवतो वाईड आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 81 धावा. लव भोईरला या ओव्हरमध्ये किमान 20 धावा जर घेतल्या ना सुभाष ठाकूर तर आपली धावसंख्या फायटिंग स्कोर नक्की पाहायला इथे नक्की मिळेल. धावसंख्या 81 ऑन स्कोर बोर्ड. लव भोईर निलेश वाघमारे आदाई संघाचा हा गोलंदाज. समोर फलंदाज पडगे गावचा लव भोईर. षटकार. दादा ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना लव भोईर आता मात्र डिफेंडिव्ह शॉट बॅकफुटला गेला. टॅप केला. एक धाव तर मिळाली आणि एका धाव समाधान मांडतो. गरज होती का रिस्क घेण्याची. आता मात्र सेफ लँडिंग आता म्हणता येईल कारण सेफ लँडिंग आता खूप गरजेची आहे. आता मात्र आपण पाहतो निलेश वाघमारे कंट्रोल कारण त्यांनी लाईन आणि लेंथला थोडंसं बदललं. सुरेश पाटील इन्फॉर्म बॅट्समन आपण स्ट्राईकला पाहतोय. नेवाली गावचा हा खेळाडू. समोर आदे गावचा आपण पाहतोय निलेश वाघमारे. आता मात्र शॉर्ट चेंडी चांगलं रक्षण. इथे मात्र रुपेश उल्वेकरचं छेड मिळाली. सुरेश पाटील बॅक टू पॅव्हलियन. मिळतोय आपल्याला खूप चांगलं काम योगदान त्यांच्यामध्ये. एज्युकेशन सेक्टर असू द्या, इकॉनॉमिकल सेक्टर असू द्या, डेव्हलपमेंट सेक्टर असू द्या, प्रत्येक ठिकाणी प्रशांतदा ठाकूर यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम आपण नेहमी पाहतोय. पनवेल विधानसभाचे 4 वेळा आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण ही स्पर्धा पाहतोय. निलेश वाघमारे ऑन अ बॉलिंग ट्रॅक. शॉर्ट अप चेंडू सुभाष ठाकूर मात्र निवृत्ती भोईरने केली चुकी. बॉल इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स फोर. ओरपी चेंडू समजू शकला नाही. मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न लव भोईर. आता मात्र काय घडलं आणि एक धाव मिळाली. काय चालाकी आहे लव भोईरची. लव भोईरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. एक धाव मिळाली. 92 धावसंख्या स्कोर बोर्डवर. आता शेवटचं एक बॉल का दोन आहेत ना. एक शेवटचा एक चेंडू. अशोक उल्वेकर काहीतरी टिप्स देत असताना रात्रभर आम्हाला टिप्स देतात, जागू ठेवतात आणि बाकी आपल्या प्लेअरला लवकर झोपायला लावतात. चांगले व्हिडिओज पाठवतात. मोटिवेशनल व्हिडिओज असतात त्यांच्या माध्यमातून. जे मोटिवेशनल व्हिडिओज आपण एकांतातच पाहू शकतो. आता मात्र निलेश वाघमारे शेवटचा चेंडू घेऊन येतोय. समोर फलंदाज लव भोईर ऑन इन्फॉर्म बॅट्समन आपण पाहतोय. पडगेगावचा हा लव भोईर ज्याने आतापर्यंत हाणामारी केली आहे. शेवटच्या बॉलला काय घडतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र एसटी रक्षण खूप सुंदर. रुपेश उल्वेकर. निर्धाव चेंडू. धाव संख्या 92. हे धाव किती. 92 धावा आणि 93 धावांचं टार्गेट आहे. त्या दिवशीची जी पहिली मॅच झाली तीच मॅच पुन्हा होणार. पण आता मात्र थोडासा काळवेळ बदललाय. पाऊस पडल्यानंतर गोलंदाजाला ही खेळपट्टी मदत करेल का की फलंदाज हाणामारी करतील. लाल्याकडे सर्वांची नजर असेल. लव भोईर, महेंद्र पाटील आपण पाहतोय. निलेश भोईर. त्याच्यानंतर गोलंदाजी ट्रॅकसर नितीन काथाराचा नक्की उल्लेख केला पाहिजे. चांगला गोलंदाज नितीन काथाराही आपल्या संघामध्ये आहे. त्यानंतर दादा भोईर ज्याची दादागिरी कित्येक वर्ष या क्रिकेटमध्ये आपण पाहिली. 1 साइडेड प्लेअर असं म्हणतात त्याला. आणि लव भोईर कमबॅक करू दिलं. 92, 93 इज अ फायटिंग स्कोर. वळूया सेकंड इनिंगकडे. मात्र दोन्ही कॉमेंटेटर मैदानात जाणार.
मानीवरती जण 14-15 जण चालले ना ऍक्च्युली किती जण घालतात बोल इथं स्कोर लिहता पुणेवाली हा अरे पनवेलला गेल तू ना मग तसंच इकडं आलो हो तरी आता येतो घरी मॅच झाली का काम होता का भाई काय चला रे कंचे कुठं आयजी काय कलर घ्यायचे काय घ्यायचे असं की ये मग इथं इथून जा त्याने नेले पिशवी ती तिथे बॉल ना ती पिशवी तिथे ती काय तिथे व्हाईट पिशवी नवीन ना माहित राजेश राजेभाई बॉल
कुठं आहेत? कुठं? ए नको नको थांब. नाही द्यायचं नाही असलं तर आम्हाला द्यावं. चला वळूया आपण दुसऱ्या इनिंगमध्ये. मला वाटतं 92 धावा काढून 93 धावांचं लक्ष दिलं आहे ते डोकरा संघाला. बघूया कशा प्रकारे चेस करण्याचा प्रयत्न करतील. आणि प्रथम ओपनिंगची जोडी गेली ती रुपेश उल्वेकर मॅन फ्रॉम पाले बुद्रुक आणि किशोर भोपी मॅन फ्रॉम आदई. त्याचप्रमाणे गोलंदाज लाल्या माननीय संदीपजी पाटील टेंबोडे यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. आपलं यशोचित सन्मान केलं जाईल या ठिकाणी. चला या वळूया सामन्याकडे. बघूया नक्कीच यावेळी प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. कुमार यश सुभाष भोईर यांच्या सौजन्याने, तसेच राजेश काथारा यांचं एक मोलाचं योगदान ठरलं आहे या स्पर्धेमध्ये. बघूया स्पर्धा लवकर लवकर चालू करायच्या आहेत. नक्कीच आपण या पावसाळी स्पर्धा बघू शकाल. नेहमीच आपण बघतो की 40+ झाला म्हणजे तो प्लेयर संपला किंवा आपला खेळ संपतो, पण असं नाही. आता मागील 2-3 वर्षापासून एक 40+ यांसाठी एक चांगली सुवर्ण संधी सुरू झाली आहे, ते बघतोय आपण. चला सामना सुरू करूया. पंच चला. पहिला चेंडू परंतु जेलबाद झालेत किशोर भोपी. एक चांगल्या प्रकारचं प्लेयर बाद झाला आहे, म्हणजे आपण आपल्या भाषेत बदक असं म्हणतोय. आता किशोर भोपी म्हटलं तर चांगला एक मोठा फलंदाज ओळखला जातो. नक्कीच एक धक्का बसणार आहे टीमसाठी. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी विलास पाटील मॅन फ्रॉम टेंबोडे तितकेच त्याच ताकदीचे फलंदाज ओळखले जातात. मोडका संघाने 92 धावां काढून 93 धावांचं लक्ष दिलेलं आहे. पंचांनी सामना जास्त थांबू नये, कारण आपल्या ग्रामीण मॅचेससुद्धा व्हायच्या आहेत. चला पुढचा बॉल. मला वाटतं या ओव्हरमधील दुसरा चेंडू चांगला असा खेळून काढला आहे आणि पुन्हा कॅच. एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत गोलंदाज मोडक्या संघाचे.
गोलंदाज लाल्या संतोष पाटील मॅन फ्रॉम वळवली एक चांगल्या प्रकारे गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतात. माननीय संदीपजी पाटील टेंबोडे यांचं स्वागत आहे. सामना सुरू करायचा आहे. थांबना. मला वाटतं पुढचा प्लेअर असेल फलंदाज त्यांनी रेडी व्हायचं आहे. पॅड बीड असेल तर लावून घ्या अगोदर. चला मला वाटतं गोलंदाजाला एक सुवर्ण संधी आहे हॅट्रिकसाठी, पण बक्षीस अजूनपर्यंत कोणी लावलेलं नाही. तरी वैयक्तिक चांगल्या प्रदर्शनासाठी त्यांना एक सुवर्ण संधी आहे. 500 रुपये सत्यवान म्हात्रे. माननीय संतोषजी भोईर टेंबोडे यांच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपये दिले जातील. बघूया पुढचा चेंडू. एक चांगला प्रतीचा चेंडू, निर्धाव असा चेंडू संतोष पाटील यांच्याकडून होत असताना आपल्याला दिसेल. एक चांगलीच एक चांगल्या टप्प्यातील एक गोलंदाज म्हणून ओळखले जातात. आणि सुंदर असा फटका खेचला फलंदाजाने, आपली ताकद दाखवली आहे 6 धावांसाठी. तीन चेंडू कुठेतरी चांगले होते, परंतु मागील 2 चेंडूमध्ये खराब प्रदर्शन करत असताना गोलंदाज दिसला आपल्याला. आणि पुन्हा एक मला वाटतं बॅटला टच नाही फलंदाज सांगतात. पुन्हा एक निर्धाव चेंडू. आणि या ओव्हरमधील फक्त शेवटचा चेंडू बाकी आहे आणि 7 धावा खर्च केलेला आहेत या गोलंदाजाने. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मानली जाईल. रबर बॉल म्हटलं की नक्कीच 15-20 धावा येतातच, परंतु 7 धावावर तर रोखणं हे खरोखर चांगलं प्रदर्शन एक मानलं जाईल. आणि शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव, फक्त 7 धावांवरती रोखला आहे संघाला. दादा भोईरबद्दल बोललं जाईल तर एक आपल्या रायगड जिल्ह्यातील एक प्रमुख खेळाडू म्हणून ओळखले जातात. RPLचे कॅप्टनपद त्यांनी स्वीकारलेलं आहे.
पुन्हा एक निर्धाव चेंडूची सांगता, परंतु एक धाव काय त्यांना रोखता आली नाही. एक बायची रन असा इशारा अंपायरने दिलेला आहे. आणि एक या धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 9. फलंदाजांनी कोणत्या प्रकारचा प्रेशर घ्यायची गरज नाही, तुम्ही बिंदास खेळा. पुन्हा एक सुंदर असा चेंडू खेळला होता, परंतु 6 धावा काय थांबवता येणार नाही. शेवटी रुपेश उलेकर यांनी आपली बॅट ओपन केली आणि एक 6 धावांचा एक फटका, मोठा फटका खेळून काढला दादा भोईर यांच्या तिसऱ्या चेंडूवर. आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 15. या ओव्हरमधील 3 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडू बाकी आहेत. बघूया कशा प्रकारे फलंदाज त्यांचा निरोप घेतील. परत सुंदर असा चेंडू, मला वाटतं दादा भोईर यांनी एक पुन्हा एक कमबॅक केला आहे. या चेंडूवर फक्त 1 धाव मिळाली. मला वाटतं पूर्ण सीझन पनवेलमध्ये पूर्ण ग्रामीण क्रिकेटचा असा खेळ संपलेला आहे. मला वाटतं हाच शेवटची मॅच असणार आहे आपली. एक मोठा फटका खेळण्याच्या आणि निर्धाव चेंडू असा. ओव्हरमधील फक्त शेवटचा चेंडू बाकी आहे. पुन्हा एक निर्धाव चेंडूची सांगता झाली या ठिकाणी. अतिशय चांगलं कमबॅक दाखवलं होते दादा भोईर यांनी. टोटल धावसंख्या 16. मला वाटतं फलंदाजावर कुठेतरी दर्पण आल्यासारखं खेळत आहेत ते. फ्री मॅननी खेळला तर नक्कीच धावा चेस होतील. मोडक्या संघाच्या दोन्ही गोलंदाजांनी एक चांगलं प्रदर्शन करून समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त 16 धावा. ज्या ठिकाणी 12 ते 13 धावांचं रन रेट पाहिजे होतं, परंतु फक्त 8चा रन रेटने संघ पुढे जात आहे. कुठेतरी बॅकफुटला येत असताना आपल्याला दिसणार. बघूया पुढचा गोलंदाज निलेश भोईर, मॅन फ्रॉम पडगे. पुन्हा एक चांगला चेंडूनी चांगली उचली घेतली आणि 1 धावेवर समाधान मानायला लागणार आहे ते फलंदाजांना. आणि या 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 17. आणि विकेट.
करताना दिसत आहेत फलंदाज लक्ष्मण गडके आणि मधुकर बोलके यांनी स्टेजवर यायचं आहे. तसेच संतोष भोईर, तसेच नेवाळी ग्रामपंचायत आणि टेंभोडे ग्रामपंचायत तसेच आलेले मान्यवर यांनी स्टेजवर येण्याचा मान ठेवायचा आहे. बघूया पुढचा चेंडू सुद्धा निर्धाव. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना आपल्याला दिसत निलेश भोईर. कुठेतरी फलंदाजांना थांबवलेल्या दिसतंय आपल्या या ठिकाणी. तसे दीपक शेलके आदई यांनी स्टेजवर यायचं आहे. संतोष भोईर आपल्याला आग्रह करतात. वैभव कातारा नेवाळी स्टेजवर यायचं आहे. आपण स्थानापन्न व्हायचं स्टेजवर. बघूया पुढचा चेंडू आणि एक चांगला खेळून काढला. बऱ्याच वेळानंतर आपल्याला एक मोठा फटका बघायला भेटलाय. तो रुपेश उलेकर यांच्या बॅटमध्ये 6 धावांसाठी. धावांची आवश्यकता. समोर फलंदाज महेश, नॉनस्ट्राईकला गेले आहेत ते शंकुनाथ. आता मात्र राजेश कातारा सरळ सीमारेषेकडे येतात. या धष्टपुष्ट शरीरयष्टी त्यांची, जरी हातात नाही गावलं तरी अंगाला लागून बॉल आडणारच. काका, बघूया काकांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. सुरेख चेंडू, निर्धाव असा चेंडू. अतिशय सुंदर आणि चलाकी दाखवली ती दादा भोईर यांनी. दादा भोईर, भोल्यात तुम्ही टंबी मोराल ना पनवेलला जायला लागेल. पनवेलला जायला लागेल, इथं दुकान नाही.
षटकातील पुढचा चेंडू सुरेख चेंडू काका यांचा निर्धाव आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव संख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 25. सुरेख गोलंदाजी. मला वाटतं काका यांनी मागच्या मॅचमध्ये लागलेला डाग आहे तो पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागच्या मॅचमध्ये बराच त्यांनी राजेश काताऱ्यांच्या पुष्पसुमनांनी त्यांनी सत्कार केला होता. सुरेख चेंडू तटवलाय, सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर आणि 6 धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ते 31. आता मात्र षटकातील पुढचा चेंडू सुरेख तटवला चेंडू. एक धाव आणि एका धावसंख्येने समाधान. शंकुनाथ यांचा नकार होता परंतु महेश भोईर काय ऐकायला तयार नाहीत आणि एका धावसंख्येने वाढ. धावसंख्या होती ती 32. षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सुरेख चेंडू मैं सब कुछ दे दूं तुझे. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती डोकरा इलेव्हन संघाची 33. आता मात्र 24 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. आता 15चा ॲव्हरेज टार्गेट सेट करावा लागेल. मला वाटतं 12चा ॲव्हरेज होता तो 15वर पोचला. हळूहळू 20वर जाईल आणि टेंबोड्याची एक भली मोठी जोडी मैदानावर हजर आहे. कॅमेरा चालू जेव्हा अरे चला घ्या पुढच्या मॅची केलवायच्या आहेत का तुम्हीच केलवणार. तुम्हाला केलवली चुकी झाली आमची कमिटीची. नुसतं हसता ला फिल्डिंग लावा ना. सगळं पिचू आहेत तुम्ही फिल्डर. रातच्या मॅचीला मग गोलंदाज आलेला आहे तो अजित काथारा. राईट आर्मवर तो विकेट मारा करतील. हा कोणाची गाडी रिक्षा मागे तुमचे ट्रक थांबलेले जाऊन दे तिला बाबा. रिक्षावाले गाडी नंबर 3895 रिक्षा. आणि सुरेख तटेवला चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. गचाळ क्षेत्ररक्षण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि
2 धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 35. अरे तुमची ती स्टाईल आहे. त्यांनी बेगला जिंकला आणि त्यांनी पण जिंकलानच बेगला. सुरेख तटवला चेंडू सरळ जाते सीमारेषा बाहेर आणि 6 धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 41. पनवेलला चालला होता ना आईला खरा माणूस. अजित त्यांच्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सामना करतील अनिल. तटवण्याच्या प्रयत्नात बॅटच्या पाट्यात आलं नाही आणि 1 धाव पूर्ण. एका धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 42. ये बाबा काय करतो तू. या बाबा या. एक चांगल्या प्रकारे कमबॅक करताना दिसत गोलंदाज. बघूया या ओव्हरमधील पुढचा चेंडू. मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी राहिला या ओव्हरमध्ये. शंकुनाथ गडगे मॅन फ्रॉम टेंबोडे. बघूया कशा प्रकारे चेंडू खेळतील आणि सुंदर असा शॉट खेळून षटकार.
चेंडूवर यष्ट्या उकडून काढल्या आहेत त्या गोलंदाजाने. बघूया पुढचे फलंदाज अशोक उलवेकर, मॅन फ्रॉम पालेबुद्रुक. अजूनही 22 चेंडू शिल्लक आहेत. 22 चेंडूमध्ये आपल्याला 16 चेंडू शिल्लक आहेत. 16 चेंडूमध्ये पुन्हा एक निर्धाव चेंडू. एक चांगला प्रकारे कमबॅक करताना दिसत आहेत ते लहू भोईर. फक्त एकच धावेवर समाधान मानायला लागणार आहे फलंदाजांना आणि या एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 52. बघूया अजूनपर्यंत 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हरमधील. आणि शंकुनाथ गडगे यांनी चांगला समाचार घेतला या चेंडूवर, पण उंचासी कॅच आणि ती काकानी सोडलेला आहे आणि त्यांचा एक नवीन त्यांचा रेकॉर्ड झालेला आहे. टोटल 105 कॅची सोडला असा त्यांच्यावरती एक नवीन विक्रम तयार झाला आहे. मला वाटतं ही कॅच नक्कीच कुठेतरी महाग पडणार आहे. आणि या कॅच ड्रॉप नंतर 2 धावा काढल्या त्या फलंदाजाने आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 54. अजूनपर्यंत या ओव्हरमधील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि अतिशय कर्णधार नाराज झाले ते काका यांच्यावरती, पण नाराज होऊ नये कारण आपण खेळ खेळतो. कॅच त्या नक्की सुटतात, माझ्याकडून सुटतात, सगळ्याकडून सुटतात. बघूया पुढचा चेंडू आणि त्या कॅच नंतर नक्कीच एक मोठा फटका घेतलाय तो शंकुनाथ गडगे यांनी. षटकार. गडगे मॅन फ्रॉम टेंबोडे चेसिंग करण्यामध्ये एक चांगला मोठा त्यांचा वाटा असतो. बघूया कशा प्रकारे खेळ खेळतील आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतील. तसेच या ठिकाणी पुन्हा एक सुवर्ण संधी आली आहे फलंदाजांना. दोन्ही फलंदाजांना एक सुवर्ण संधी. रुपेश उलवेकर यांनी 2000चं बक्षीस लावलं आहे. मला वाटतं संघाचे कर्णधार सुभाष ठाकूर यांना जर 3 षटकारची हॅट्रिक नाही, या षटकामध्ये कसेही 3 षटकार मारले तरी 2000चं बक्षीस दिले जाणार आहे. एक चांगली सुवर्ण संधी या ठिकाणी चालून आली ती फलंदाजांना आणि याचा फायदा ते नक्कीच घेण्याचा प्रयत्न करतील आणि करावा. मला वाटतं 33 धावसंख्या. बॉलर संतोष भोईर मला वाटतं बक्षीस लावलं आणि सुभाष ठाकूर मागे हटले. ठीक आहे, संतोष भोईर मला वाटतं संतोष भोईर यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. बघूया कशा प्रकारे डिपेंड करण्याचा प्रयत्न करतील. परंतु या ठिकाणी परत बोलतो की रबर बॉलमध्ये हा चेसिंग नथिंग आहे. 12 बॉल 33 म्हणजे नक्कीच चेस करण्याचा प्रयत्न करतील फलंदाज. बघूया या ओव्हरमधील पहिला चेंडू आणि पुन्हा यष्ट्या उचलून काढल्या ती गोलंदाजाने. नक्कीच गोलंदाजी हवी झालेत. क्लीन बोर्ड.
समोर कोण बी असू दे मग मॅक्सिमम मला वाटतं या ठिकाणी आताच मी म्हटलो की शंकुनाथ गडगे यांच्यामध्ये ती क्षमता आहे की हा स्कोअर चेस करण्याचा. यांनी मला वाटतं 7 बॉल 29 त्यांना एक 50 करण्याची सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. तसेच रुपेश उलवेकर पुन्हा सांगतायत की अजून 2 षटकार बाकी आहेत. 2 षटकार खेचले तर नक्कीच 2000चं बक्षीस त्यांना प्राप्त होईल. तसेच मॅच जिंकली तर ते 1500 वेगळे आहेत, म्हणजे टोटल 3500चं बक्षीस त्यांना प्राप्त होईल. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एक मोठा फटका. मला वाटतं शंकुनाथ गडगेची एक बॅट तापलेली दिसते. षटकार. मला वाटतं 2 धावांसाठी शंकुनाथ गडगे आणि धावायचंच आहे. 2 धावा धावलेल्या आहेत आणि त्याही पूर्ण झालेल्या आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 75. मला वाटतं 75 धावांवरती हा संघ पोचला आहे. चेस करत एक चांगल्या प्रकारचं एक योगदान राहिलंय ते शंकुनाथ गडगे यांचं. अजून या ओव्हरमधील एक शेवटचा चेंडू बाकी आहे. नक्कीच मोठा फटका येण्याची गरज आहे. आणि या ओव्हरमध्ये एक मोठा फटका आला तर 2000चं पारितोषिक त्यांना प्राप्त होईल. तसेच पुढचे दोन्ही संघ पुढचे 2 संघांनी टॉससाठी आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. बघूया पुढचा चेंडू. आणि मला वाटतं फलंदाजाने कोणत्या प्रकारची घाई करण्याची गरज नाही. स्ट्राईक चेंज झाली तर बॉल होणार. आणि एक व्हाईट चेंडूची सांगता झाली आहे या ठिकाणी. आणि या 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 76. अजूनही 7 बॉल. सात बॉल 16 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. ना वाईट टाकला आता. चांगलाच मोठा फटका खेचून काढला शंकुनाथ गडगे 6 धावांसाठी. मी तुम्हाला पुन्हा 6 धावा षटकार आणि 2000चं पारितोषिकाचे ते मानकरी ठरलेले आहे शंकुनाथ गडगे. त्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. षटकारास 500 रुपयाचं बक्षीस लावले रुपेश उलेकर यांनी. तुम्ही बघाल या ठिकाणी एक बक्षिसांचा एक पाऊस पडत आहे. या ठिकाणी षटकारात 500 रुपये आलेले आहेत ते शंकुनाथ गडगे तसेच निलेश यांच्यासाठी. आणि
6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला दिसेल. आणि पुढचा गोलंदाज आपणास नक्कीच चांगल्या प्रकारचं एक चेसिंग करताना फलंदाज आपल्याला दिसतील. तुम्ही मधल्या फळीत पाहिलं तर पूर्ण विकेटवर विकेट पडताना दिसत होते. कुठेतरी बॅकफुटला संघ येताना दिसत होता, परंतु नक्कीच शंकुनाथ गडगे याची बॅट तापली आणि त्यांनी नक्कीच कमबॅक करून दाखवला आहे आपल्या संघाला. फक्त 6 धावा आणि 11 धावांची आवश्यकता. मी पुन्हा सांगतो, निलेश यांनी कोणत्याही मोठ्या फटकाची तसेच तसेच सुभाष ठाकूर यांना लागोपाठ 2 छक्के मारले तर 2000चं पारितोषिक रुपेश शुलेकर यांनी ठेवलेलं आहे. एक चांगल्या प्रकारचं कमबॅक करताना दिसतील आपल्याला फलंदाज. बघूया पुढचे गोलंदाज सुभाष ठाकूर, मॅन फ्रॉम पडगे. बघूया 11 धावा रोखण्यामध्ये त्यांना यश येते की फलंदाज 3 बॉलमध्येच मॅच फिनिश करतील. एक अत्यंत चुरशीचा एक खेळ चालू असलेला आपल्याला दिसत आहे. फटका मारण्याची कोणती आवश्यकता नाही म्हणतो फलंदाजांना, कारण मॅच आलेली आहे, तोंडातून घास काढलेला आहे. परंतु एक चांगल्या प्रकारे गोलंदाज समजले जातात, ती ओळखले जातात, ती सुभाष ठाकूरांची ओळख आहे. पहिला चेंडू निर्धाव त्यांनी आपली ओळख दाखवलेली आहे. चांगला असा एक फटका कटवलेला आहे आणि 1 धावेवर समाधान मानायला लागणार आहे ते. आणि पुन्हा शंकुनाथ गडगे स्ट्राईकवरती आलेले आहेत आणि मला वाटतं 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. या ठिकाणी नक्कीच मला वाटतं प्रभू अण्णा यांचं आगमन होत आहे. मंचावरती त्यांचं स्वागत. कृषी उत्पन्न समिती संचालक शेट्टी साहेब, तसेच सुरेश भोईर, तसेच सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर हार्दिक स्वागत. आणि पुन्हा एक मोठा फटका खेळून दाखवला शंकुनाथ गडगे आणि 6 धावांसाठी. हारल्यासारखं होतं. फलंदाजांनी आपली नजरा खाली ठेवल्या होत्या की मॅचमध्ये काय होणार, पण एक चांगल्या प्रकारचं एक चेसिंग करताना दिसतात शंकुनाथ गडगे आणि ते नक्कीच या फटक्यानंतर मला वाटतं 3,500चं बक्षिसाचं मानकरी ठरणार आहेत. मला वाटतं शेवटचे 2 चेंडू अजूनपर्यंत बाकी आहेत. 2 चेंडू आणि फक्त 1 धावाची आवश्यकता आहे. बघूया कशा प्रकारे खेळून काढतील निलेश वाघमारे. एक चांगली अशी चुरशीची लढत आपल्याला दिसत आहे. बघूया पुढचा चेंडू.
आणि एक परत एक या तुम्हाला ठिकाणी दिसेल की एक बॉल 1 रनची आवश्यकता आलेली आहे या ठिकाणी. 2 बॉल. मला वाटते 1 बॉल. स्कोरर आम्हाला सांगतात की 1 बॉल 1 रनची आवश्यकता या ठिकाणी. अत्यंत चुरशीची मॅच या ठिकाणी. मला वाटतं सर्वांच्या हृदयाचे ठोके कुठे वाढलेले असतील. 1 बॉल आणि नक्कीच निलेश वाघमारे यांनी कोणत्याही प्रकारची मनात भीती न बाळगता बॉल खेळायचा आहे. नुसता टच झाला तरी 1 रन होणार आहे. आणि त्याच प्रकारे सुभाष ठाकूर यांनी सुद्धा एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन करून या 10 धावा रोखण्याचा प्रयत्न केला. बघूया कशा प्रकारे या पुढच्या चेंडूमध्ये खेळ होईल. शेवटचा चेंडू, सगळ्यांच्या फासण्या, फासफूस बघूया. आणि सुंदर असा चेंडू कटवला आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. 1 धाव नसून तो चौकार आहे 4 धावांसाठी. मत ठेवून धावा चेस केल्या आणि 3,500 बक्षिसाचं ते मानकरी ठरलेले आहेत. एक चांगलं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिलं आणि मॅन ऑफ द मॅच झालेत. बघूया पुढचे. मी माईक सत्यवान म्हात्रे यांच्याकडे सोपवितो. हॅलो चेक. धन्यवाद. आपण पाहतोय या